मित्रांनो, सध्या जिकडे तिकडे गोल्डची खूप सारी चर्चा चालू आहे आणि गोल्ड कसं 1.5 लाखाच्या पुढे जाऊ शकतं आणि येणाऱ्या काळात 2 लाख होऊ शकतं हे कोणी याच्यामध्ये सांगत सुटलाय. पण मी तुम्हाला एकच सांगेन, विनाकारण सोन्याच्या मागे पळू नका. हे जे सोनं आहे किंवा आपण ज्याला गोल्ड म्हणतो ते तुम्हाला कधीही बोल्ड करू शकतं. होय मित्रांनो, अनवॉन्टेड पद्धतीने आपल्याला जायचं नाही. मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये आणि सिस्टमॅटिकली सांगणार आहे, विथ काही प्रॅक्टिकल गोष्टी दाखवणार आहे. याच्यामध्ये होतं काय, गोल्ड एक असेट आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक असेटमध्ये एक रॅली येत असते आणि त्या रॅलीनुसार त्याच्यामध्ये जी काही तेजी आणि मंदी याच्यामध्ये आपण पाहत असतो. परंतु मी तुम्हाला एक नेहमी गोष्ट सांगत असतो की ऑलवेज रन विथ बुल्स अँड डान्स विथ बियर्स. हे जर शिकायचं असेल तर याच्यामध्ये महत्वाचा फॅक्ट असतो की तुम्हाला याच्यामधली कंडिशन समजली पाहिजे. सगळं डिटेल जाणून घ्यायचंय, नक्की गोल्डमध्ये पुढे काय केलं पाहिजे, गोल्डमध्ये येणाऱ्या काळामधले प्रॉब्लेम्स काय आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो काय आत्ताच्या कंडिशनला डिसिजन आहे तुमच्या डोक्यामध्ये गोल्ड विषयी, त्याला काय विचार डिटेलमध्ये करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या गोल्ड मधल्या स्पेशल व्हिडिओवर. चॅनेलला पुढे जाण्यापूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशी इंटरेस्टिंग माहिती तुम्ही मिस नाही करणार. मित्रांनो, महत्वाची कंडिशन काय याच्यामध्ये की गोल्ड आत्ताच्या कंडिशनला अगदी 1.25 लाखाच्या घरामध्ये पोहोचलेलं आहे आणि भारतीय लोकांना गोल्ड म्हणजे थोडं अप्रूपच असतं. म्हणजे लग्नामध्ये असेल, सणासुदीला असेल किंवा स्टोरेज म्हणून असं आपण बऱ्याच वेळेला गोल्ड घेत असतो. ही झाली आपली कंडिशन. जेव्हा एखाद्या राष्ट्राचा विचार करतात, जसं आपलं इंडिया आहे, चायना आहे किंवा जगामधली इतर राष्ट्र, हे जेव्हाही कुठेही अनसिक्युरिटी फील होते तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गोल्ड खरेदी करतात किंवा बाकी इतर गोष्टींसाठी पण गोल्डची खरेदी केली जाते. आणि मागच्या 1-1.5-2 वर्षामध्ये वारेमाप गोल्डमध्ये तेजी येते आणि त्याच्या मागचे हे सगळे रिझन आहेत. मग आता लोकांना प्रश्न पडतो की अरे गोल्ड आता काय होणार पुढच्या कंडिशनला, कारण आज 1 तोळा घेणं हे सर्वसामान्य माणसाच्या हाताबाहेरचं काम आहे आणि म्हणून बरेच जण डिजिटल वगैरे ह्या इतर पर्यायांमध्ये जात आहेत, जी कदाचित एक योग्य गोष्ट असू शकते. परंतु एक इम्पॉर्टंट गोष्ट मी आज तुम्हाला दाखवणार याच्यामध्ये की आता थोडं कदाचित याच्यामध्ये करेक्शन फेज जी असते ना ती पुढील काही काळामध्ये चालू होऊ शकते. इक्विटी मार्केट्स माहिती आहे तुम्हाला, 2020 साली कोरोना नंतर जी काही रॅली सुरू झाली, अगदी 2024च्या मिड पर्यंत मार्केट पळत होते. त्याच्यानंतर अक्षरशः मार्केट्सने -2 ते 3% रिटर्न दिलेले, की ज्याच्यामध्ये कित्येक लोक बाहेर पडली आणि ही तीच लोक होती की जी अंधाधुंदपणे मार्केट वाढते, मार्केटमध्ये पैसे म्हणून एंट्री करत होती आणि आता ती सगळी लोक अडकून बसलेत आणि ह्याच्यामधली लोक बाहेर पडतात आणि नावं ठेवतात. कदाचित पुढचा वेळ असेल गोल्डचा. आता कंडिशन तीच झाली. गोल्ड भरमसाठ मागच्या 1 वर्षामध्ये वाढलेले, इव्हन एका वर्षामध्ये त्याने 40 ते 50% जास्त रिटर्न दिलेले. मी आता तुम्हाला ना स्क्रीनवर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही मला सांगणार आहात आपण काय केलं पाहिजे. चला आपण जाऊया आपल्या एका मेन चार्टवर. याच्यामध्ये मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या स्क्रीनवर जो मी चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये जर बघितलं ना तर मागच्या जवळपास एक 40 वर्षाचा डेटा मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो, किंवा अगदी 40 ते 45 वर्षाच्या याच्यामध्ये आम्ही फेज घेतलेली आणि प्रत्येक 5 वर्षामध्ये गोल्डने कसे रिटर्न दिले हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. विचार करा, 1980 पासून 1989 पर्यंत गोल्डने अक्षरशः 0% रिटर्न दिले होते. त्याच्यानंतर गोल्डमध्ये 1989 ते 1996 मध्ये थोडी तेजी आली आणि जवळपास 12% CAGR त्याने रिटर्न दिले. त्याच्यानंतर 1996 ते 2002 या काळामध्ये पुन्हा एकदा गोल्डने 0% रिटर्न दिले. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये एक रॅली आली 2002 ते 2012 पर्यंत. ह्या काळामध्ये म्हणजे 10 वर्षामध्ये गोल्डने ऍव्हरेज 19% CAGR रिटर्न दिले. त्याच्यानंतर 2012 ते 2019 या काळामध्ये गोल्डने अक्षरशः 0% रिटर्न दिले. म्हणजे अशी काही खूप मोठी वाढ नाही पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर म्हणजे 2019 पासून आता 2025 मध्ये गोल्डने जवळपास 20 ते 30% CAGR रिटर्न दिले. CAGR मीन्स कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न आपण त्याला म्हणू शकतो याच्यामध्ये. आता मित्रांनो, हा जो काही ऍव्हरेज रिटर्न त्याचा 20% आता पडलेला आहे आणि तुम्ही जर स्क्रीनवर बघितलं आत्ताची त्याची काही फेज आहे ना ही तो टॉप मोस्ट फेज दाखवतोय. ओके, आता हा चार्ट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये काय आलं बरं, तर ह्याला पण एक सायकल आहे. जशी स्टॉक मार्केटचे सायकल असतात, आपण म्हणतो की 8 वर्षानंतर मार्केटमध्ये नॉर्मली क्रॅश पाहायला मिळतो. गोल्डमध्ये क्रॅश होत नाही, परंतु गोल्ड कित्येक वर्षानंतर फ्लॅट होऊन जातं. मग फ्लॅट कशामध्ये होऊ शकतं, तर समजा ज्या रिझनमुळे तो वाढला होता ते रिझनच पुढे नसेल तर, म्हणजे हे जे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत समजा उद्या येणाऱ्या काळामध्ये कमी होणार. त्याच्यानंतर बरेच देश ज्यांच्याकडे जो काही साठा वाढलेला आहे तो पण विकून प्रॉफिट कमावायचा विचार करणार. कारण मला असं वाटतं ही जी काही रॅली झाली आहे त्याला कुठेतरी सस्टेन होणं गरजेचं आहे. असं तो काही 2-3 लाखावर लगेच नाही जाणार, त्याला कित्येक वर्ष लागणार आहे.
सांगायचा हेतू काय की बरेच जण आत्ताच्या कंडिशनला पॅनिक सिच्युएशन मध्ये येतात, अर्धवट माहिती ऐकतात आणि डिसिजन घेऊन खूप मोठी इन्व्हेस्टमेंट एकाच असेटमध्ये करतात. आम्हाला सांगायचा हेतू एकच आहे, गोल्डमध्ये लॉंग टर्मचा विचार करायचा असेल, छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो एक ऑप्शन ऑलवेज गुड असतो. परंतु खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याच्या लेवलचं गोल्ड मार्केट आता नाहीये. कदाचित तो खूप महाग आहे आणि कदाचित हीच लेवल कित्येक दिवस राहू शकते. ओके, त्यामुळे थोडं स्टडी करा. आणि तुम्हाला काय समजलं चार्ट बघितल्यावर की गोल्डची रॅली येणाऱ्या काळामध्ये अशीच अखंड राहू शकते का त्याला पण काही पॉज मिळू शकतो, ते मला पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाने कमेंट करून सांगायचे. आणि इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की गोल्ड तुम्हाला बोल्ड खरंच करू शकतो का, जे तुम्हाला मी सांगितलं ह्याचे पॉसिबल रिझन्स तुम्हाला काय वाटतात. म्हणजे मी आतापर्यंत जे काही महत्वाच्या गोष्टी होत्या तुमच्यापर्यंत घेऊन आलो. ओके, त्यामुळे तुम्ही आता विचार करा की गोल्ड विषयी आपण किती अग्रेसिव्ह राहिलं पाहिजे. आणि मी जे तुम्हाला म्हणत असतो की ऑलवेज रन विथ बुल्स अँड डान्स विथ बिअर्स, म्हणजे काय तर योग्य वेळी नेहमी योग्य डिसिजन घेतले पाहिजे, तरच आपण लंबी रेस का घोडा बनवू शकतो. आत्ताच्या कंडिशनला कुठल्याही कंडिशनला इमोशनल डिसिजन घेऊ नका, गोल्ड बाबत असेल किंवा इतर कुठल्याही असेल बाबत. आणि मित्रांनो, असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर अशा लोकांपर्यंत शेअर करा की जे गोल्ड करत त्याच्या मागे पळत आहेत. भेटूया असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.